तया पुढे मस्तक नम्रमाणे तया पुढे मस्तक नम्रमाणे। धन्यवाद सान्या। सर्व मान्यवरांना विनंती करते आहे की गायकवाड सरांनी केवळ गिर्यारोहण केले नाही तर बेसिक ॲडव्हान्स सर्च अँड रेस्क्यू कोर्सेस पूर्ण करून या क्षेत्राला शास्त्र दिशा दिली। अशक्य ते शक्य करून दाखवलेला आहे सरांनी। सन 1983 चा तो काळ आठवा। इमॅजिन करा मित्रांनो, जेव्हा साधने नव्हती, गुगल मॅप नव्हतं, जे आजही आपल्याला घडवतं, तेव्हा सरांनी त्र्यंबकेश्वर ते धन्यवाद। आज आपल्याला आदरणीय श्री मनोज प्रल्हाद कापडे सर, उपमुख्य बातमीदार, दैनिक सकाळ, ॲग्रोवन पुणे। लेखणी ज्याची धारदार आणि पावलं ज्याची गतिमान, सत्य शोधून काढणं हाच त्याचा एकमेव ध्यास आणि अभिमान। मूळचे आपल्या नाशिकचेच रहिवासी असणारे कापडे सर गेल्या 36 वर्षापासून पत्रकारितेच्या मैदानात कार्यरत आहेत। इतिहास विषयातून पदवी घेतलेल्या माणसाने स्वतःला पत्रकारितेचा एक सुवर्ण इतिहास रचलेला आहे। धरती करणारे वाटांकन हे सरांचे मी तुम्हाला पुढे सांगते। सन 1993 मध्ये जेव्हा संपूर्ण देश पेटला होता, तेव्हा थेट अयोध्येतून बाबरी मस्जिदचा वादाचे थरारक वार्तांकन कापडे सरांनी केलेले आहे। मराठवाडा भूकंप, भूकंप, नाशिकचे महापूर आणि मालेगावच्या दंगली, जिथे जायला लोक घाबरायचे, तिथे सरांनी ऑन द स्पॉट जाऊन आखो देखा हात आपल्या समोर उभा केलेला आहे। सन 1995 ते 1996 मध्ये नाशिकच्या आदिवासी भागात एका विचित्र रोगाने अनेक लोकांचा बळी घेतला होता। देशातील पहिली बातमी देऊन प्रशासनाचे डोळे उघडे आणि 70 जणांचे प्राण सरांनी वाचवले। सरांचा उत्सव तरुणांना लाजवणारा आहे। 2024 मध्ये मधु मकरंद गडते कळसुबाई अशी 17 दिवसाची निसर्ग यात्रा आणि 2025 मध्ये रायगड ते सालेर अशी 18 दिवसाची शिवयात्रा सरांनी पायी पूर्ण केली। या उल्लेखनीय कामगिरीसाठी सरांना जानेवारी 2026 च्या सह्याद्री मित्र संमेलनात त्यांना विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। मी असोसिएशनचे अध्यक्ष श्री दयानंद कोळी सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या नाशिकच्या या लाडक्या सुपुत्राचा आदरणीय मनोज कापडे सरांचा सत्कार करावा। निलेश पवार सरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय अतिथी रत्नाकर भांबरे सरांचा यांनी सत्कार करावा। रेस्क्यू करत नाही तर मोठ्यांपासून लहान्यांपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणं, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण करणं आणि गड किल्ल्यांचा अज्वल्य इतिहास जपण्यासाठी ट्रेक्स आयोजित करणं, असा अथंत कार्य आपली असोसिएशन करत आलेली आहे। आणि या संपूर्ण 5 वर्षाचा अथंत प्रवासाचा आढावा आणि संस्थेची माहिती आपल्या समोर मांडण्यासाठी
वेगळे सर आहेत. रेस्क्युअर्स मंडळींचं राज्यभर जाळं मिळणारे कर्मकर सर बसलेले आहेत. आपण सगळे या निमित्ताने इथे जमलो आहोत त्याला कारणीभूत ठरलेले आपले आहेत. माझ्यामध्ये दया असल्याशिवाय होऊ शकत नाही. कुठेतरी संकटात आहे आणि आपण गेलं पाहिजे, सोडवलं पाहिजे. दया असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि मग आपलं ट्रेकिंग असेल, भटकंती असेल, आनंदाशिवाय आपण हे करत नाही. दया आनंद आणि आपल्या सगळ्यांना या भोवती त्यांनी गुंफून ठेवलं आहे. असोसिएशन तयार केलं आणि जाळं मिळलंय. तो जाळं फक्त कोणी मिळू शकतो. असे सरांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे मला आजच्या कार्यक्रमामध्ये येता आलं. खूप नवीन आणि मान्यवर मंडळी राज्याच्या म्हणजे आपला गुजरातपासून अगदी केरळ कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री जातो आणि त्याला वेस्टर्न घाट म्हणतात. आपण त्याला सह्याद्री म्हणतो. सह्याद्रीला घरोघर पोहोचवलं आणि सह्याद्रीविषयी विशेष प्रेम निर्माण केलं ते नानांनी. आणि मी या सह्याद्रीमध्ये म्हणजे मी पण सह्याद्रीला माझं दुसरं घर मानतो. सह्याद्रीमध्ये फिरत असताना मी जी भटकंती केली आणि रायगडला नेहमी मी पुण्यावरून पायी जातो. म्हणजे साधारणतः माझ्या वाटा राजगड, वरणा आणि मग आपला सिंगपूर नाळ, गोरड्याची नाळ किंवा तिकडे शेवट्या घाट, वेगवेगळ्या घाटवाटा जे आहे किंवा आपला कोकण किल्ल्यामधला कावळेवाड्याची खिंड, इकडनं मी असा रायगडाकडे जात असतो. त्यामुळे बसने जाण्याचा माझा काही पसंत नव्हता असता. हा बाहेरच पसंत. महाडला गेलो मध्यरात्री 1 वाजता. तिकडनं मी रायगडची गाडी बस मला मिळाली आणि पहाटे 5 त्याच्या बाजूला आल्यानंतर तिकडनं साधारणतः दुपारी मी काळ नदीच्या परत आलो. काळ नदीपासून दिसणारा रायगड आहे. नदीच्या रांगा आहेत. मी जे आलो तो एकदम पुसटचा जो डोंगर दिसतो त्या भागाने आलो. ते शिखर दिसतं पहिलं, दुसरं. मग ही सगळी भाग ओलांडून मी नागरीच्या भागात आलो. नागरीचा परिसर म्हणजे आपला राजमाशीचा पुढचा परिसर. तर हे मंदिर आहे शंकराचं. तुम्ही थांबलो होतो रात्री. मंदिरामध्ये रात्री थांबलो असताना 4-5 मंदिरी तिथे आली पेटली पार्वतीचे. मला सांगितलं की आपण पण जरा समोरच्या डोंगरावर जाऊन थांबलो. त्यांना मी सांगितलं की डोंगर पूर्णपणे 11 वाजता काही चाललेला होतो. दिवसभर चाललेलो होतो. 11 वाजता दुसऱ्या दिवशी खूप जास्त वाटत होतं. 1 वाजताच झालं. मला काय करायचं, एवढ्या सगळ्या माझ्या प्रवासाच्या वाटचालीत ज्यांनी साथ दिली ते माझे पाय. आणि हे आमचे गुरु, हे गुरु आहेत. मला ट्रेकिंगचे धडे देतात. शिस्तबद्धपणे काय काय अडचणी आल्या त्यांनी त्यांच्याकडे सोडून येतो. मी पत्रकार आहे, ते माझे गुरु आहेत. त्यांना ओळखत कोणी आम्हा हे आपल्या सह्याद्री मित्र संमेलनावर पण घेऊन गेले. काय सांगतो, हा माझाच फोटो आहे. साधारणतः 90व्या वर्षी मी असं दिसेल. AIने मला सांगितलं आहे. हे माझे गुरु आहेत. आणि कधी काळी पुन्हा तुमच्या समोर जेव्हा सादरीकरण करेल तेव्हा मी असा असेल. धन्यवाद. मनापासून आभार. अगदी तुमच्या मनोगत मार्गदर्शनातून नेव्हर गिव्ह अप थेरी तुम्ही न कळत देऊन गेला. नमस्कार. मी इथे बोलायला उभा राहिलो आहे, पण कितपत बोलेन मला माहिती नाही. कारण डोंगरात जाणाऱ्या माणसांचा पिंड हा बोलण्याचा नसतो. सर्वप्रथम नाशिक क्लाइंबर अँड रेस्क्यू ऑपरेशन संस्थेचा हा 5वा वर्धापन दिन आहे आणि 6व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. इतके वर्ष त्यांनी
जोमाने ही संस्था चालवलेली आहे. कारण त्या तिथे आपण प्रत्यक्षात बघितलं, त्यांचं काम बघितलेलं आहे. त्या कामासाठी आणि सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच इथे आमचे काही दिग्गज गिर्यारोहक पण इथे आलेले आहेत. माझे मित्र आहेत राजेश गाडगे, पद्माकर गायकवाड, नंदू चव्हाण आणि नाना. संजय अमृतकर म्हणत नाही कारण फार दूर पडतो ते. नाना हे बरं आहे. आणि नाशिक क्लाइंबर्सचे सर्व माझे मित्रमंडळी आणि उपस्थित गिर्यारोहक. काहीतरी थोडेसे क्षुल्लक कारणावरून इकडचं तिकडे होतं, पण तसं नाही. ही आपली एक सामाजिक संस्था आहे, सामाजिक बांधिलकी आहे. आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या संस्थेचं आपण कार्य करत असतो. अनेक संस्था आहेत, नाशिकमध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, अन्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संस्था आहेत. पण आज थोडस वाईट वाटतंय. मला वाटतं नाना तुम्ही सहमत असाल किंवा राजेश पण सहमत असेल की सामाजिक संस्था ज्या नोंदणीकृत संस्था आहेत त्या संस्था हळूहळू सभासद नसल्यामुळे बंद पडत चालल्या किंवा जुजबी काम होत आहे. कारण आता त्याचं कारण काय आहे तो तुम्ही लोकांनी शोधायचं आहे. आम्ही लोकांनी तर शोधलेलं आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर चांगले गिर्यारोहक तयार करा. चांगली तरुण मंडळी आपल्याकडे कशी येतील हे आपल्याला बघितलं पाहिजे. कारण आजकाल कमर्शियल कडे जास्त ओढ आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल संस्था म्हटलं की एक चाकोरी असते आणि त्या चाकोरीतूनच चालायला लागतं. कारण संस्थेचे काही नियम असतात आणि ते नियम मोडून चालत नाही. आणि संस्थेमध्ये कुठलाही धांगडधिंगा करायला मिळत नाही. म्हणून आजचे यंग क्लाइंबर्स किंवा ट्रेकर्स हे कमर्शियल कडे वळतात. मग तिथे तुमची 3000 फी असू दे, नाहीतर तुम्हाला आणखी 5000 असू दे, पण आम्हाला ते करायला मिळतं ना, आम्हाला एन्जॉय करायला मिळतो ना. अधिकारी तिथे मला 2 शब्द बोलायला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणतो. परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद सर. आताच आपल्याला सरांनी सांगितलं की आताची जी न्यू जनरेशन आहे किंवा जे युवा आहे, या युवांनी या संस्थेचा जो पायंडा तो किंवा जो वारसा आहे तो पुढे न्यावा. युवांनी आजच्या पिढीला मार्गदर्शन द्यावं, त्यांच्याकडनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळावी. यासाठी पुढचा पुरस्कार आहे विशेष शौर्य पुरस्कार. कारण की हा खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. धन्यवाद सर. नमस्कार मित्रांनो. आजच्या कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे. जास्त वेळ काही घेणार नाही. यंदाच्या वर्षाची आमच्या संस्थेची जी थीम आम्ही ठरवलेली होती की आपला माणूस आपला कार्यक्रम, तर यासाठी आम्ही जे आजचे पाहुणे बोलवले होते, या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर वडीलधाऱ्यांचे म्हणजे सिनियर्स आमचे जे गिर्यारोहक आहेत त्यांचा आशीर्वाद पाठीशी असायला पाहिजे. म्हणूनच असा प्रमुख पाहुणा आम्ही बोलावला होता की त्याची ओळख म्हणजे सह्याद्रीचे डॅडी म्हणून आहेत, म्हणजे डॅडी म्हणजे वडील. तर असे सतीश गायकवाड यांना आम्ही त्यासाठीच बोलवलेलं होतं की त्यांच्या आशीर्वादाने आमची वाटचाल आणि संस्थेची म्हणजे आपल्या सगळ्यांची वाटचाल जर यशस्वीरित्या पुढे जायचं असेल तर तुमच्याबरोबर तुमचा मित्र असा खंबीर पाहिजे की काही झालं तरी ते तुमच्याबरोबर असायला पाहिजे.
असं मित्र आपल्या परिवारात असेल तरच आपला परिवार पुढे जाईल. तर म्हणूनच दुसरे आपले अतिथी होते, आपले पाहुणे होते, ते मनोज कापडे आमचे एकदम जवळचे मित्र आहेत की त्यांना आम्ही त्यासाठीच पाचारण केलं की हे दोघं मित्र आणि वडील हे जर आपल्या पाठीशी आणि बरोबर असेल तर आपल्या पुढच्या वाटचालीला काहीच बाधा येणार नाही आहे. म्हणून हे दोन त्यांनी केले होते. तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद आमच्या पाठीशी होते म्हणून संस्थेच्या वाटचालीचे 5 वर्ष यशस्वी पूर्ण केले आहेत. असेच मार्गदर्शन आणि असाच पाठिंबा यापुढे संस्थेच्या मागे यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे तुमचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद स्वागत संस्था या कार्यक्रमात. आजची यंग जनरेशन तनया आईला सांगते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. नमस्कार, मी तनया दयानंद कोळी, संपूर्ण नाशिक लँडमार्क्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमासाठी आलात. आणि मेन आभार आमचे प्रमुख पाहुणे, त्यांना आवडणार नाही मी आभार मानलेला पण तरी याचा फॉर्मॅलिटी म्हणून की सतीश गायकवाड सर म्हणजे डॅडी, थँक्यू सो व्हेरी मच तुम्ही आलात. सेकंडली म्हणजे मदन सर की खूप खूप छान वाटलं तुमचा प्रवास ऐकताना आणि असं वाटलं की कुठे पुढे जाऊन आम्ही पण ते इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी असं प्लॅन करावा. सो येस, तुम्हाला आम्ही नक्की त्रास देऊ यासाठी. सो थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं. आणि सेकंडली राजेश सर, नंद सर, तुम्ही सगळे आलात आमच्यासाठी खास एवढ्या लांबून. खूप छान वाटलं, म्हणजे आम्हा सगळ्यांना तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही ते नियमितपणे आम्हाला म्हणजे आमच्या मागे लाईक उभे राहून आम्हाला साथ देता. सो इट्स व्हेरी लाईक बिग प्लेजर फॉर अस. सो थँक्यू सो व्हेरी मच. आणि मेन ती म्हणजे आपलेच जवळचे नाना म्हणजे संजय अमृतकर सर, थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही एव्हरी इयर असता आमच्यासोबत, म्हणजे असं कुठेच कमतरता आम्हाला जाणवत नाही तुमची. सो नाशिकमध्ये एक मेजर सपोर्ट आहात तुम्ही आमच्यासाठी. सो थँक्यू सो व्हेरी मच, तुम्ही पण आलात. आणि येस, तुम्ही आपण सगळेच आता आपण फॅमिलीच आहोत, तर फॅमिलीचे आभार मानत नाहीत पण तरी की सगळे आलात. सो थँक्यू. अँड नेक्स्ट स्टॉप म्हणजे ज्यांनी हॉल प्रोव्हाइड केला वेदांत मंगल कार्यालय, त्यांचे ओनर, मी त्यांना पण थँक्स म्हणते की त्यांनी आम्हाला हा हॉल प्रोव्हाइड केला आणि प्लस आमचे केटरिंग सगळे सर्व्हिसेस. सो थँक्यू सो व्हेरी मच सगळ्यांना. अँड असेच आपण नेक्स्ट इयर पण भेटूयात याच ठिकाणी मे बी, पण याच दिवशी. आणि अजून उत्साहाने नवीन अजून काहीतरी छान छान इनिशिएटिव्ह घेऊन. सो सगळ्यांची व्यवस्था केली आहे जेवणाची. सो सगळ्यांनी आवर्जून जेवून जावे. आणि काही लहान आहे म्हणून म्हणते, काही चुकलं वगैरे असेल तर सॉरी. आणि खूप खूप आशीर्वाद द्या आम्हाला, असंच आम्ही छान प्रगती करत राहू. सो येस, थँक्यू सो व्हेरी मच अँड एन्जॉय द डिनर. थँक्यू. जय शिवाजी.